हॅलो. तर मी तेजू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आता वाजले संध्याकाळचे 4. झाडझूड वगैरे झाली. थोडा वेळ झोपली होती मी. झोपेतून उठली, झाडझूड वगैरे केली, चहा झाला. अदिरा पण झोपेतून उठली आणि बघा आज नवी साडी वगैरे घातली, कारण आता मला जायचं आहे माझ्या बहिणीकडे. आणि माझी बहीण, मोठी बहीण माझ्या जवळच राहते, तर तिला भेटायला जायचं आहे मला. आणि खूप दिवसांपासून आपला लॉंग व्हिडिओ येत नव्हता, कारण सुट्टीवर आलो की आमचं असंच राहतं, इकडे जा तिकडे जा. तर खूप ठिकाणी फिरलो आम्ही, म्हणून लॉंग व्हिडिओ म्हणजे बनवणं. काय बेटा? हां, ऑरेंज. हो, थांब. लॉंग व्हिडिओ बनवणं, परत ते एडिट वगैरे करणं, तर तेवढा काही टाईम मला मिळत नव्हता. तर म्हणून मी शॉर्ट व्हिडिओज बनवत होती. तर चला मग आता मी तयार वगैरे होते आणि आमचे फौजी साहेब मला येतील सोडायला. तर चला मग. बघा मस्त अशी तयार झाली आणि मोजून 5 मिनिटमध्ये मी तयार झालेली आहे, कारण संध्याकाळी तिकडून मला रिटर्न यायचं आहे. कसं आहे, जवळ गाव आहे आणि म्हणजे आम्ही मुक्कामी तिथे कधीच थांबलेलो नाही आहे. ती पण आली ना तर ती येते, दिवसभर थांबते, संध्याकाळी परत चालली जाते. आणि लांबचं असलं तर आपण थांबून घेतो मुक्कामी. तर मी बोलली होती की यांना की 4 वाजता जाऊ आपण असं, पण आता की नाही 4:30 होत आहे, कारण झोपली होती मी, लेट उठली. तर आणि कसं म्हणजे जेवढ्या लवकर जाईल तेव्हा जास्त बहिणीसोबत गप्पा मारता येतील. तर आता मी तर तयार झाली आणि अदिराला काही घेऊन जात नाही मी, कारण हे बोलले ती काही तिथं शांत बसणार नाही, मस्त्या करेल आणि ते काही नसणार आहे, त्यांना पण थोडं काम आहे, ते बाहेर जात आहे. तर ते दोघेजण मला सोडायला येत आहे, परत ते अदिराला घेऊन रिटर्न येतील. तर बघा सिंपल अशी साडी घातलेली आहे, जास्त काही नाही. तर चला मग आता मी त्यांना सांगते तयार व्हायला. त्यांना काही नाही, ते बिना तयार व्हायचे पण येऊन जातील, कारण जवळच आहे, त्यांना काही वाटत नाही. तर आम्ही आता निघतो आणि तुम्हाला तिथे गेल्यावर मी परत दाखवते माझी सिस्टर, त्यांची फॅमिली. तर चला मग. आता इथं आली मी आणि आता आम्ही मारतोय गप्पा गप्पा चालू आहे आमच्या. अदिराला घरीच टाकून आली. तुम्हाला तर सांगितलंच मी की अदिराला आणत नाही आहे, कारण जर तिला आणलं असतं ना तिने मला बसूच दिलं नसतं, इकडे तिकडे पडली असती. तर चप्पा बोलले की तिला घरीच राहू दे. आता आम्ही आलेलो आहे कपडे काढायला. कसले फुलं आहे? पुष्पगुच्छ? ते देवाचेच ठेवतो बे तो, कोणता बाबा आहे ते? तूर तुम्ही तर आणलेली का? कसलं फुल आहे? शेवंतीचं फूल. कोणी? या टायमाला ही आहे आमची बबू. पलीकडे हॅलो बोल, हॅलो बोल. असं करायचं, हॅलो. हे इकडे आमचे रोशन जीजू हे म्हणताय की आम्हाला मला मुलगी पाहिजे, आणि हे म्हणताय की आम्ही लग्न करून पस्तावतोय. हा बरोबर. हे इकडे माझ्या बाजूला बसलेले व्हाईट शर्ट वाले ते माझ्या बहिणीचे मावस दीर आहेत, आणि ते पण आले तिकडे.
माझ्या बहिणीने त्यांना पण जेवण सांगितलेलं आहे. आणि इकडे बघा लाईट नसल्यामुळे ना सगळं अंधार अंधार वाटतंय, तर थोडं ॲडजस्ट करा. कसा झालाय स्वयंपाक? स्वयंपाक कसा झालेला आहे? व्हिडिओ होता हो. इकडे आहेत आमचे गणेश दादा आणि सगळ्या मुलींनी यांना इन्स्टाला फॉलो करा. तर सांगा तुमची आयडी काय आहे? गणेश पटेल 2418 पी. इकडे ह्या दोघी सासू सुनांचा स्वयंपाक चालू आहे आणि खीर, पुरी, भाजी, पकोडी असा मस्त स्वयंपाक बनवला होता. जेवण वगैरे झालं आणि घरी निघालो. हॅलो. तर आता मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवते, कारण रात्री 9 वाजले होते घरी यायला आणि अधीरा पण काल लवकर झोपून गेली होती, तर त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला आणि म्हटलं अजून ती उठून जाईल. तर आता वाजता आहे 8:30. आता जस्ट मी कपडे धुवून आली. अजून स्वयंपाक बाकी आहे. कढी बनवायची आज. कढी, कोबीची भाजी, भाकर भात असं स्वयंपाक करायचा आहे. तर काल खूप दिवसानंतर म्हणजे असं निवांत बसली बहिणीसोबत गप्पा मारायला. तरी म्हणजे टाईम कमी पडला. मी तरी 4:30 वाजता गेली होती आणि 9 वाजता आली. तरी अजून वाटत होते की अजून खूप गप्पा माराव्या. कसं असतं ना, लग्नाच्या पहिले खूप भांडणी करायचो एकमेकांसोबत, पण मग आता आहे ना भेट होत नाही. बहीण माझी ना म्हणजे जवळच आहे, 15 मिनिट लागतात जाण्यासाठी. पण तरी पण म्हणजे मला तरी ना 1.5 वर्ष झाला असेल मी तिच्या घरी गेली नव्हती. आणि ती पण आली ना असं काही म्हणजे काम असलं, कोणाला पाहायला वगैरे असं काही असलं तेव्हाच येते. आणि तरी काही आमच्या काही जास्त गप्पा होत नाही. तर ती मला काल बोलली होती यायच्या आधी की लवकर यायचं, गप्पा मारायला टाईम भेटायला पाहिजे आपल्याला असं. आणि ती म्हणत होती मला की रात्री पण थांबून जा मुक्कामी, पण मग रात्री काही मुक्कामी थांबली नाही मी. तर चला मग मला अजून आज थ्रेडिंग करायला जायचं आहे, कारण आता आमचे फक्त 2 दिवस राहिलेले. 2 दिवसानंतर आम्हाला जायचं आहे. आणि कसं असतं आता इथं आलो ना, इकडे फिर तिकडे फिरणी ना इथलीच सवय होऊन जाते, तर जाण्याची इच्छाच होत नाही. आणि आमचे साहेब पण एकदम निवांत असतात, ड्युटीनी काही नाही, तिथे एकदम ड्युटी बिझी असतात ते. तर बघा आमचे साहेब आले वाटतं, तुम्हाला दाखवते मी, थांबा. त्यांनी बघा काय आणलं. अरे बापरे, काय हाय, बुंदीचा लाडू. इतूसा लाडू किती छोटा लाडू आहे. आणि काय आणलं, काय बोलले तुम्ही? पेढे असं आणि लाडू याच्यामध्ये, लाडू आहे. आणि त्यांना पाहिजे पाकिट. तर बघा ही बॅग त्यांची, यात पाकिट आहे बघा, हे पाकिट. तर मला 50 रुपये पाहिजे ना, मी घेते 50 रुपये घेऊन घेते मी, 50 रुपये. तर चला मग हा व्लॉग मी आता इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.